दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते आणि आमदार भास्कर जाधव यांची छोट्याशा विषयावरून नाराजी नाट्य झाल्याचा प्रकार गुहागर तालुक्यातील पालपेणे येथे झाला। अनंत गीते यांचे भाषण भास्कर जाधव यांनी मध्येच थांबवल्याने गीते नाराज झाले आणि ज्या मुद्द्यासाठी भास्कर जाधव यांनी भाषण थांबवले तो मुद्दा गीते यांनी पुढे सुरूच ठेवल्याने भास्कर जाधवही नाराज झाले। त्यामुळे या विषयाची जोरदार चर्चा झाली। केवळ रत्नागिरी जिल्हाच नाही तर रायगड जिल्ह्यातही हा विषय वाऱ्यासारखा पसरला। मागची लोकसभा निवडणूक मी या मतदारसंघातून लढलो, पण ती तटकरे यांच्या विरोधात नाही, तर मी गुहागर येथे भास्कर जाधव यांच्या विरोधात लढलो, असं वक्तव्य अनंत गीते यांनी करताच भास्कर जाधव यांनी हातात माईक घेत व्यासपीठावरूनच गीते यांना रोखलं व ते म्हणाले की सॉरी गीते साहेब, मला असं वाटतं की तुम्ही थोडं हे बोलणं आता टाळलं पाहिजे। अशा शब्दातच ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी गीते यांना व्यासपीठावरूनच सुनावलं। त्यानंतर गीते पुढे म्हणाले की तुम्ही माझं पुढचं वाक्य ऐकलं नाही। यालाही प्रत्युत्तर देत भास्कर जाधव म्हणाले की मी तुमची सगळी भाषणे ऐकली आहेत। त्यानंतर गीते पुढे म्हणाले या मतदारसंघात तटकरे यांचं काही आहे का नाही, त्यामुळे आता भास्कर जाधव आणि अनंत गीते एक आहेत। यानंतर भास्कर जाधव यांनी वेळ सावरून नेत गीते यांच्या या विधानानंतर आता टाळ्या वाजवा असं सांगितलं आणि गीते यांचं पुढचं भाषण सुरू झालं। गुहागर विधानसभा मतदारसंघात मी भास्करराव जाधवांच्या विरुद्ध लढलो, कारण तटकरेंचं इथं काय आहे? सॉरी गीते साहेब, पण मला असं वाटतं की तुम्ही हे थोडं बोलणं आता टाळलं पाहिजे। त्याचं कारण असं तुमचे जे खाली चेले चपाटे आहेत ते वेगळ्या अर्थाने प्रचार करतायत। काल आता माझ्या समोर दोन वाक्यांनी सांगितलं भास्कर गीतेंच्या विरोधात होते। मी कोणी विरोधात? मी ज्या पक्षाचा होतो त्या पक्षाचं मी काम करत होतो, मी तुमच्या विरोधात कुठं? म्हणून परिणी अशी होती की तुमच्या विरोधात मी आहे, जमलं तर हे बदला। ते भास्कर जाधव राष्ट्रवादीत होते म्हणून तटकरेंकडे होते, बरोबर आहे की नाही बाबा? मी पक्षात राहून कधीही गद्दारी केलेली नाही, की ज्याचा अनुभव मी चिपळूणमध्ये घेतलाय निष्ठावंतांचा, म्हणजे पैसे प्रभाकर शिंदेचे आणि मत रमेश कदमांना, ही निष्ठा माझ्याकडे नाही। म्हणून पुढचं वाक्य तुम्ही ऐकलं नाही ना माझं? तुम्ही माझं पुढचं वाक्य ऐकलं नाही? ऐकलं, सगळ्या भारतात हेच आहे, मी तुमची भाषा सगळी ऐकली, आपलं ऐकलं। आणि म्हणून आता या वेळेला तटकरेंचं इथं काय नाही होता का? काय सांगा ना मला, तटकरेंचं काय आहे का? कालही नव्हतं आजही नाही, लक्षात आलं? आणि आता जमेची बाजू अशी आहे की भास्करराव आणि अनंत गीते आम्ही एक आहोत। आता टाळ्या वाजवा। ही सभा संपल्यावर आमदार जाधव यांनी अनंत गीते आणि त्यांच्यासोबत असलेले जिल्हा प्रमुख सचिन कदम, नित्यानंद भागवत यांना जेवायला येण्याचा निरोप दिला। मात्र अनंत गीते यांनी वळणेश्वरच्या सभेसाठी पुढे जातो असा उलटा निरोप दिला आणि ते जेवणासाठी थांबले नाहीत। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।